शेतकरी बंधूंनो, तुमचं गव्हाचं पीक पूर्णपणे या अवस्थेमध्ये आलेलं असेल, 10 ते 15% तुम्हाला गव्हाचं वाढीव उत्पादन पाहिजे असेल, तर या अवस्थेमध्ये गहू पिकावर आपण शेवटची फवारणी कोणती करायला पाहिजे, जेणेकरून ओंबीतील दाण्याचं चांगलं पोषण होईल, दाणे टपोरे, वजनदार आणि चमकदार बनतील. तर यासाठी मी तुम्हाला फवारणीचे 2 पर्याय सांगतो. कोणतीही एक फवारणी या अवस्थेमध्ये तुम्ही करू शकता. छान रिझल्ट तुम्हाला त्या फवारणीचे तिथं पाहायला मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो, माहितीसाठी व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल. आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला अजिबात विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. शेतकरी बंधूंनो, गहू पीक पूर्णपणे अशा पद्धतीने ओंबी अवस्थेमध्ये आल्याच्या नंतर ओंबीतील दाण्याचं चांगलं पोषण होण्यासाठी, दाणे टपोरे, वजनदार आणि चमकदार बनण्यासाठी आपल्याला शेवटची फवारणी गहू पिकावर तिथं करणं गरजेचे असते. आणि ती फवारणी जर आपण अचूक केली तर एकंदरीतच 10 ते 15% उत्पादनामध्ये वाढ आपल्याला तिथं झाल्याचं पाहायला मिळते. तर जी फवारणी आपल्याला करायची आहे शेतकरी बंधूंनो, तर याच्यामध्ये तुम्ही 13-0-45 या विद्राव्य खताचा 20 लिटरच्या पंपासाठी वापर करायचा आहे, साधारण 100 ग्रॅम. त्याच्यासोबत तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट 100 ग्रॅम घ्यायचा आहे. आणि जे चिलेटेड बोरॉन आहे तर बोरॉनचा वापर करायचा आहे 20% साधारण 20 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी. आणि त्याचबरोबर ॲमिनो ॲसिड चा वापर करायचा आहे 40 मिली प्रति 20 लिटरच्या पंपासाठी. असे एकंदरीत हे 4 कंटेंट आपल्याला एकत्रित या अवस्थेमध्ये गहू पिकावर तिथं फवारणी करायची आहे. किंवा याच्यापेक्षा थोडीशी लो बजेट फवारणी जर करायची असेल तर जो ग्रॅन्युअल युरिया आहे तर ग्रॅन्युअल युरियाचा तुम्ही वापर करू शकता 25 ते 30 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी. आणि युरियासोबत तुम्हाला 0050 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे 100 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी. आणि जे चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स ग्रेड 2 मध्ये जे येतं तर त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे 25 ते 30 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी. ही थोडीशी लो बजेट फवारणी आहे, पण एकंदरीतच या फवारणीचे सुद्धा चांगले रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील. आता या ज्या 2 फवारण्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याच्यापैकी कोणतीही एक फवारणी जर तुम्ही केली तर त्याचा काय फायदा होईल, तर दाणे टपोरे, वजनदार आणि चमकदार बनतील आणि उत्पादनामध्ये चांगली वाढ तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. शेतकरी बंधूंनो, फवारणी करण्यासाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे गरजेचं आहे. ओलावा कमी असेल तर अगोदर पाणी देऊन घ्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी फवारणी करा. आणि या स्टेजमध्ये विशेष करून गहू पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नका. माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.